वेलकम टू माय ब्लॉग। तर आजची रेसिपी आहे खीर तांदळाची खीर बनवणार आहे मी। ती तांदळाची खीर कशी बनवायची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। तर मी इथे घेतलं आहे साहित्यामध्ये, इथे बदाम, मनुके, काजू आणि इथे विलायची, आणि इकडे मी घेतलं आहे हे बघा, सगळं कट करून घेतलं आहे मी, थोडं थोडं जेवढं पाहिजे मला तेवढं। तर चला तर सुरुवात करूया आपण खीर कशी बनवायची ते तुम्हाला मी दाखवते। तर मी इथे पेटवला आहे गॅसवर ठेवलं मी भांडं। मी इथे घेतली साखर, खूप सारी साखर घेतली। मी इथे घेतलंय दूध। तर चला मग आपलं भांडं तापलंय का बघूया। आम्ही काय घी खात नाही ना जास्त, म्हणून मी तेलाचाच वापर करते। मांस मच्छी बी खात नाही, आम्ही शुद्ध शाकाहारी आहे। तर इथे मी विलायची पण घेतलेली आहे। तर इथे आपलं झालंय भांडं गरम, यात आपल्याला टाकायचे तेल। हां, तूप टाकतात खिरीमध्ये खूप लोक, पण तूप मी याच्यामुळे टाकत नाही, कारण की मला तुपाचा खूप वास येतो आणि आम्ही नाही खात तूप, त्याच्यामुळे मी तेलाचाच वापर करते। मी यात टाकलंय इलायची, त्याच्यानंतर मी टाकलंय खोबरं। तर याला आपण आता तेलामध्ये चांगलं भाजून घ्यायचं आहे, हे बघा। ओके, मी यातच टाकते ड्रायफ्रूट, हे बघा। मी यातच दिले टाकून ड्रायफ्रूट, तेलामध्येच खोबरं फ्राय केलं ना त्यातच मी ड्रायफ्रूट बी टाकलेले आहे। तर इथे मी टाकते आता दूध, बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, मी दूध टाकले इथे। तर हे बघा, मी खिरीत दूध टाकले। आता दुधानंतर हे मी इथे साखर आहे, हे बघा, मी इतकी बाउल भरून साखर घेतली। तर इतकी साखर इथे टाकली मी। ओके, आता ही साखर आणि हे दूध हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। खूप छान खीर बनते, अशी बनवा तुम्ही पण। तर हे बघा, आता इथे आपल्याला टाकायचे हे बघू शकता, इथे मी हे तांदूळ जे आहे इथे मी घेतलेले आहे तांदूळ। तर ते तांदूळ भिजून आणि मी मिक्सरमधून वाटून घेतलेले आहे। तर मला ते तांदूळ आता त्या खिरीमध्ये ॲड करायचे आहे, हे बघा, बघू शकता तुम्ही। इथे मी टाकले खिरीमध्ये हे तांदूळ। आपल्याला हे भांडं जे आहे ना, याला पण आपल्याला थोडंसं धुवून टाकायचं आहे। ओके फ्रेंड्स, तर हे बघा, ह्या प्रकारे। तर हे बघा फ्रेंड्स, आपली खीर हिला फोडणी घातलेली आहे। आपण ही खीर आपली उकळी येऊपर्यंत आता ठेवूया इथे। आपण मस्त उकळ येऊ द्या हिला छानपैकी, एकदम खळाखळा चांगली उकळ आली पाहिजे हिला खिरीला। तर बघू शकता फ्रेंड्स तुम्ही, माझी खीर एकदम मस्त आणि खूप छान दिसते। तर तुम्ही पण ट्राय करा अशीच खीर तांदळाची, खूप छान लागते, एकदम टेस्टी। याच्याबरोबर मी बनवणार आहे पुरी, आता खीर पुरी आणि बाकी खूप साहित्य, आमटी, भात, पीस, कुरड्या, भजी, हे सगळं मी काढणार आहे आता। ओके, तर आज दिवाळी ना याच्यामुळे। ओके, तर इथे आपली खीर बनली फ्रेंड्स, हे बघा, एकदम मस्त झाली आपली खीर, एकदम जाडी, हे बघा, बघितली। तर माझ्या चॅनलला माझ्या चॅनलला सबस्क्राईब आणि घंटीचं बटन जरूर। हॅलो फ्रेंड्स, तर इथं झाली आहे आपली खीर। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटीचं बटन हे नक्कीच दाबा।